काही वाटलं नसेल, पण मला काय किंमत हाय का नाही? थोरला जावाय म्हणून तरी करायचं होतं, तेवढं तरी मान ठेवायचा जावाय म्हणून. अगं आता तुला माहितीये मालनच्या लग्नात तुझ्या बापानं काय उधाऱ्या पाधाऱ्या करून ठेवल्या ती माहितीये ना? व तुला काय हाय का त्याचं? कुणाकडनं काय घेतलंय, कुणाचं काय द्यायचंय विचारलंस का? विचारलं का तुझ्या बापाला? हा, नुसतं माझ्या नवऱ्याला केलं नाही आणि माझ्या नवऱ्याला केलं नाही. त्यात तुझ्या नवऱ्याला अंगठी पाहिजे होती, ती बी सोन्याची. जमणार होतं का? मग कधी जमणार आहे तुम्हाला? बघू, बागेच्या लग्नाच्या वेळेस करू. तर म्हणून भागीच्या लग्नाचा येळाला करू. आणि वय व दादा, तेव्हा मालांच्या नवऱ्याला करणार नाही वय? अगं जावाचं तेव्हा बघू. तू गा तना करू न ग. पोटूच्या बाईने लई तना करू नाही. पोटातल्या पोराला बरं नसतं. जरा गपरा. असं काहीतरी बोलायचं आणि बोलणाऱ्याचं तोंड गप करायचं. एक साथ विश्राम. हा चला, आता सगळ्यांनी आपापल्या वर्गात लाईनीनं जायचंय. ए पुढं बघून चाल लवकर वर्गात. ए तुला लाईन कळती का? लाईन तूच चल पुढं. लेट कमर इकड्या इकड्या. पोषण आहार खायला तर नुसतं हा, या इकडे. काय ग, इथं रोज पोरं सकाळी येऊन मायभूचं पांग फेडत्यात आणि तू कुणाचं पांग फेडून उशीर येते या? हा चला हात पुढे कर, हात पुढे कर लवकर. राऊंड मारती सर. वाटलंच. चल पळ. इकडे पळ, राऊंड मार. हो सर, घरनं पळत आलोया. आप्पांचा पुतणे म्हणजे काय शाळा ऐकत घेतलीस का? चल पळ लवकर पळ. काय तुम्ही पण.
बोला देशमुख सर. काय आहे ही? काय? एवढं खेळाडू तू आहे आपल्याकडे. अहो, तालुकास्तरीय स्पर्धेत शाळेचा एका तरी खेळात सहभाग असायलाच हवा, असा आदेश आहे क्रीडा विभागाचा. खो खो कबड्डीचं सोडा, पण किमान रनिंगची तरी स्पर्धा घेतली असं दाखवा. द्या नंबर कोणाला तरी पाठवा वरती. का घेताय स्पर्धा? काल आपण त्रिकोणाचे प्रकार बघितले होते. आज आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सगळ्यांनी सूत्र लिहून घ्यायचं. 1/2. बसा 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 खाली बसा. 2 दिवसानं तालुकास्तरीय स्पर्धा आहेत. चला पटापटा सांगा कुणाला कुणाला रनिंग मध्ये भाग घ्यायचा ती लवकर. कुणीच नाही. काय शोकांती काय बघा मॅडम, हे आपल्या देशाचं स्पोर्टचं भविष्य. अहो ही देवकते आहे ना, ग्रहपाठ आणला नाही की हिला पळायलाच आवडतं. शिक्षा म्हणून हिला न्या स्पर्धेला. काय पळशील वय ग? हो. मग मी पण सर. तू पण हा. नाव सांग. प्रज्ञा जयंत पवार. प्रज्ञा जयंत पवार. आणि तुझं ग? भाग्यश्री किसन देवकाते. देवका ते ठीक आहे. चला मधून झाल्या म्हणजे आपली स्पर्धा पण इथं झाली मॅडम बघा. तू पहिली आणि तू दुसरी. सर मी दुसरी का म्हणून? मग स्पर्धा घ्या की. ए गप्पे, मला माहिती आहे मोठी पीटी उषा होणारीच ती. आली मोठी शहाणी. बस खाली. पळशीची पीटी. शांत बस. सूत्र लिहून घ्या सगळ्यांनी. चला. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. खूप महत्वाचं सूत्र आहे, सगळ्यांनी वहीत लिहून घ्यायचंय. हे काय 2च नाव? मग काय आता मी पळू का? काय देशमुख सर, यात स्पर्धेचं ठिकाण, वेळ आणि इतर सूचना आहेत. परवा त्यांना घेऊन जा. कोण? मी? मग काय मी घेऊन जाऊ? अहो हा तुमचा विषय आहे ना. मला नाही जमायचं. दुसरं कोणतरी बघा. माझं झेडपीत काम आहे. आता झेडपीत तुमचं काय काम आहे? अहो माझं नाही, राजेंद्र आप्पांचंच काम आहे. वाटलंच तर त्यांनाच फोन लावा. विचारा फोन लावून विचारा. मी विचारेन नंतर. पण आता तुमच्या ऐवजी कोणाला पाठवायचं मग? मॅडम, हं? एलिमेंटरीचे फॉर्म आलेत का? बाई बिडकर जात्याल बिडकर जावा. कुठं? हं. काय? बघा. शालेय क्रीडा स्पर्धा. ए पक्कीचं काय झालंय? उरकान लवकर. जेव्हा बघाव तेव्हा घालपाना यांचा. सर, बोला आता तुमचं काय? गोळाफेकची स्पर्धा झाली आणि भालाफेक स्पर्धेसाठी फक्त एकच विद्यार्थिनी होती, म्हणून तिलाच पहिला नंबर दिला. बरं झालं. आता आता काय? आता रनिंगची स्पर्धा घ्यायची आहे. मग कसली वाट बघताय? घ्या की. तसं नाही सर, ते ट्रॅक आखायचे आहेत ना. हा टेप आणा. हो. हो मॅडम, हं? टेप आहे का आपल्याकडे? एक काम करा, ह्या दगडापासून त्या दगडापर्यंत पळवा. काय? हो. पण सर, काय 7 विद्यार्थिनी आहेत, मग गट कसे करायचे? कशाला डोक्याला ताप करताय? पळवा एक साथ. ए गा अरे फक्कीचं काय झालं? ए चल पुढे. पाठीमागे सर वाईट. चल एवढं पुढे काय सर माग.
सगळ्यांनी लक्ष द्यायचं. परत परत सांगणार नाही, एकदाच सांगणार. हा झेंडा दिसतोय का? हा झेंडा खाली गेला की पळायचं. काय आलं लक्षात? हो सर. काय सर, सर मागे काय गडबड आहे का? काय सांगतोय? सगळ्यांनी लक्ष द्यायचं. हा बोल आई. सारखं काय आलं फोन करते मग तू? लक्षात ठेवायचं. हा झेंडा खाली गेला की मग पळायचंय. काय ए ए ए ए हट. आता लग्न बिग्न मला कळतंय का? तुमचं तुम्ही बघा आणि मला कळवा ना. हे, काय पळ पळ पळ. काय काय झाली? काय झाली? हा? हे आकल्याला दिसतंय का? यातनं पळायचं. आणि ते सर दिसतात का? तिथपर्यंत पळायचं. अग मी नाही म्हणलोय का? आई ऐक ना, मी कामात आहे. बरं मला सांगा, सुरुवातीला लक्ष कुठं ठेवणार? सरांच्याकडं. हा, सरांकडे सरांकडे. झेंड्याकडे लक्ष पाहिजे. लक्षात आलं ना? झेंडा खाली गेला की पळायचं. हा, काय लग्न लग्न लावलंय? बोल ना. आई मी शिक्षण सेवक आहे, हेडमास्तर नाहीये. ए क्या इका लका लयच आवडली की तुला. हा, चांगला खोळा झालायस की तिच्यासाठी. अरे जीव जडलाय आपला इच्छावर. आणि एकदा का जीव जडला की विषय संपला. एक नंबर अक्के. अगे 100 जत्रा वर आपल्या, पण अशी चव कटाच नाही. काय बापू? हा, अरे मग नुसता रस्सा काय?
रव खा रव ए वाढ ग त्याला खातोय मी. इकास ए इकास हा अरे बस की र हा हा बापू एकाच काय चाललंय आता? आता काय पोलिसात भरती झालाय हम्म. चाललंय लग्नाचं. मग आली काय एखादी जागा? तू कशाला आहेस मग समजा गावाचं जुळवत फिरतोय हा तुझ्या बघण्यात असेल एखादी तर सांग. हे बघ लगेच उरकून टाकायचं आहे बघ. अरे मला तरी कुठेही आवडतं या आ आणि हो पसारा कुणी सांभाळायचा र. तशी एक जागा हाय माझ्या बघण्यात. कोण र ठीक आहे बुड लावतीये ती. किशा देवका त्याची पोरगी. काय कास ऐका पसंत. आता काय मामा तुम्ही म्हणचाला तस अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज आपण ज्यांच्यामुळे येथे शिक्षण घेत आहोत असे आपल्या शाळेचे संस्थापक कैलासवासी नारायण अण्णा पवार यांचा आज स्मृती दिन. नारायण अण्णा पवार यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. ते पुढे राजकारणात आले, पण ते नुसतेच शिक्षण ऋषी नव्हते, तर ते एक थोर स्वातंत्र्य सैनिकही होते. त्यांनी अनेक वेळा भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक लढाया इंग्रजांबरोबर केल्या होत्या. हे भाषण कोणी लिहून दिलं? वेळा गांधीजींसोबत काय अक्कल बिक्कल आहे का नाही? भोगला होता. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अण्णा फक्त 11 महिन्याच होते. त्यांनी एवढ्या बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शाळेतील 10वीची विद्यार्थिनी भाग्यश्री देवकते हिने तालुकास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत 2रा क्रमांक पटकावलाय. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय भिसे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करावा. बर का भागे, इथून पुढे बी पहिलाच नंबर आला पाहिजे. आणि तुला कुठल्या बी गोष्टीची कमी पडली तर डायरेक्ट बंगल्यावर यायचं. वहिनी आहे, मी आहे, तुला सपोर्टला काय टेन्शन घ्यायचं नाही. जा जा, ऑल दी बेस्ट. बस. काय हरकत काय? अरे याड लागलं का? शालनच्या लग्नात मोकळा झालो का लगेच मालीचं लगीन झालं. आता तिचं वताय ना होतंय तवर बागीचं वर उरावर शालन आता बाळत पानाला येईल. तू काय कर्जानं मारतोस का मला? पैशाचं काय बोला चालीत कमी होतंय की. आधीच याजानं काढलेल्याचं याज बी जाय ना आणि अजून ऋण काढून हे लगीन बोकांडीव घेऊ वे. नाही नाही, या बोटावरला थुका त्या बोटावर करणं नाही जमत मला. अरे तुका लावायचं काम मी करतो की, तू का मागे घेतोयस? अरे हवलदार पार येडा झालाय भागीसाठी. आणि काय कमी आहे त्या जागात रे? 10-12 एकर जमीन आहे, 9-10 खंडी बकरी आहे ती. आणि वरनं पोरग सरकारी नोकरीत आहे. बघा विचार करा. अरे 100 उमरा झिजावला तरी अशी जागा घावायची नाही. येड्यागत कर ना ग.
नाही मला नाही वाटत ते जुळलं म्हणून. का काय झालं? अरे आपण दुसरी जागा काढू चांगली. ऐक त्यात अहो पण अडचण काय आहे? हिला काय सोनं लागलंय वय काहीतरीच आपलं. हे बघा ते मलवडीचं केसकर आहेत ना, त्यांची पोरगी चांगली आहे. काय अक्के हा एक बार नजर खालनं घालून घेऊ. अहो झालं काय पण? अरल्या का कशाला टेन्शन घेतो या, मी आहे नव. जाग्या काय असेल ते स्पष्ट सांग. कुठे घोडा अडतय? बापू कसं आहे, किसनची ऐपत नाही सध्या. याजानं पैसे काढून 2 नंबरच्या पोरीचं लगीन लावले त्यानं. आता लगेच धाकटीचं बी लगीन लावायचं म्हणजे झपायचं नाही म्हणतोय त्यो. मी स्वतः लगीन लावून घेईन. हा? फक्त पुरकी द्या म्हणा. ह्याचा तर जीव चालला आई घाला त्या पोरी पाय. म्हणा मी लगीन लावून घेतो. हुंडा बी नेऊन दे तिच्या बापाला. आई घाला तुमची. आये मी नसतो लगीन करत. अरे पर इकास पोराचा जीव घेताय का आता? त्याचं मन बसलंय तर तुम्ही कशाला आडवं येताय व? हा पैशा पायी पोराचं लगीन मोडून त्याला काय बियाण्याला ठेवायचंय? आई घाल तू मला तर अक्कल शिकव. सारखं स्वतःच घोडं दामटायचं. ए गप्ती का जाग्या बोला चालेला कधी बसायचं हा. ती ठरवून घे पाहुण्यावर. नाही पर आता पर नाही न बीर नाही. तुम्ही म्हणाल तसं मला काय. अक्के घेऊन जाणार आहे बरं का मी. हा बसा खाली, खाली बसा. मला सांगा इथंच अभ्यास करणार का ग्राउंडवर जाणार? एवढा उत्साह अभ्यासात दाखवू जा की माकडांनो. हा चला एक एक करून लाईनीने बाहेर चला लवकर. ए चल काय एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ बाय मुडगा बाय मुड. ए हुबलाक तुला बाय कळतं का? बाय देखणे. एक साथ बाय मुडगा बाय मुड. हा चला सगळ्यांनी खाली बसायचंय आणि इथून गेट पर्यंत जे दगड पालापाचोळा काय कचरा दिसतोय का नाही उचलत जायचंय. चला बसा खाली. सिट डाऊन. खेळू द्या की सर. काय खेळू द्या रे? हा घरी गेल्यावर काय करता? आणि शनिवार रविवार नुसतं खेळतच असतं की. ग्राउंड कोण साफ करणार? बस खाली. सिट डाऊन. खेळा ग्राउंडवर दगड. देशमुख हा सर माझा जरा गणिताचा 10वीचा पोर्शन मागे राहिलाय. आजचा तुमचा पीटीचा तास घेऊ का मी? तुमच्यामुळेच भारत मागे राहिलाय. आमच्यामुळं? नाहीतर काय, तुमच्यासारखे शिक्षक आपला स्वतःचा पोर्शन पूर्ण करण्यासाठी आमचा पीटीचा तास घेतात आणि त्यामुळेच आज ऑलिम्पिक मध्ये भारत मागे राहिलाय. ए रात काय काढतोय? चल पुढे बघ. बरं सॉरी सर माझं जरा थोडं चुकलंच. परत नाही मागणार मी पीटीचा तास. हो थांबले बाई या. एक काम करा, आजच्या दिवस घ्याताच तुम्ही. अहो नको नको खेळ ही महत्वाचाच आहे की. अहो बाई पोरांच्या लाईफ मध्ये गणित जास्त महत्वाचं. असू द्या. ए पोरांनो चला गणिताचा तास आहे आता. वळीनं सगळ्यांनी वर्गात जायचंय. चला लवकर. ए उठकी लवकर. चला सगळ्यांनी वळीनं जायचंय. काय करू तुम्हीच सांग. देशमुख सरांचंच म्हणणं. अहो देशमुख सरांचं काम आहे नाही बाई. आता तुम्ही मला सांगा, माझ्या चित्रकलेच्या स्पर्धेला त्यांना जा म्हणलं तर जातील का ते? या आधी मला पाठवलं म्हणून माझ्या गळ्यात मारतात. आता पोरीला बूट घ्यायला लागतील, त्याचा खर्च कोण करण? राजेंद्र आप्पाच्या जवळचा माणूस आहे म्हणून काय बी बोलता येत नाही. आम्ही पडलो शिक्षण सेव. नोकरी पाहिजे नोकरी जायची, भरलेले 8 लाख बी. आता मी तरी काय करू बिडकर? अहो मी फक्त इथे नावालाच बसली आणि तुम्हाला माहिती आहे ना राजेंद्र आप्पांच्या शब्दाबाहेर मी नाही जाऊ शकत.
तुम्ही बोलून तर बघा ना. बिडकर, मी तुमच्यासाठी एकच करू शकते. मी तुम्हाला TADA वाढवून देते. आणि त्या भागीच्या बुटाचं टेन्शन तुम्ही कशाला घेताय? आप्पा म्हणालेत ना तिला मदत करतो म्हणून, मग जा की म्हणाव त्यांच्याकडे. तुम्ही पण ना. पैशीला आलोय पैशीला. राजेंद्र आपण जिथं आलोय वसुलीला. आलं की भेटतो. 7 महिने झाले लोनचे हप्ते थकलेत. आता हप्ता नाही भरला तर ट्रॅक्टर जप्त करावाच लागेल, नाही का हो? आम्ही तर हप्ते बुडवायलाच बसलोय नाही का? हप्ते थकले म्हणून किमान तुमचे पाय तरी लागतात आमच्या गरीबाच्या घराला. तसं नाही वहिनी. आप्पा खरंच नाहीत का घरात? तुम्हीच बघा ना घरात जाऊन बघा. तसं नाही वहिनी, पण काय नियम असतात. तुम्ही सगळे नियम ना आप्पांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यालाच लावा. तसं नाही वहिनी. आप्पा कधी येणार आहेत? आप्पांचं काय सांगावं, बिझी असतात ते. मग आम्ही आलो तर म्हणून निरोप द्यायचा ना. चला चला. अहो या बाहेर, गेलेत ते. गेले ना ते. मायला डोक्याला ताप केला नसता त्यांनी. काय ग बंगल्यावर काय काम काढले? जिल्ह्याच्या स्पर्धेला जायचंय. हा मग तुम्ही म्हणला होता ना की काय मदत लागली तर सांग म्हणून. तिथं स्पर्धेला बूट लागतात आप्पा. असं डायरेक्ट येतोय कोण पण बंगल्यावर वसुली पथकागत? मी नसतो म्हणजे घरात. आता बूट कुठनं? हे घे ग, मस्त धुवून घाल. आणि पहिला नंबर आला पाहिजे हं? कळलं का? हा कळलं ना. पहिला नंबर आला पाहिजे. आपल्या शाळेची शान राखायची तुला. जा मस्त तयारी कर. जा. हे कुठले बूट? राजेंद्र आप्पांनी दिलं. येतात का? नाही, मोठं होत्यात. न घालू पडशील. अशीच पडशील का अनवानी? पळती की. हॅलो माईक चेक. सगळ्यांना एक सूचना आहे बर का. ज्या खेळाडूंचं रजिस्ट्रेशन राहिलंय अशा खेळाडूंबरोबर आलेल्या संबंधित शिक्षकांनी पलीकडे चाफ्याच्या झाडाखाली रजिस्ट्रेशन चालू आहे, तर लवकरात लवकर जाऊन सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. नंतर कुठलीही तक्रार चालणार नाही. सर्व संबंधित खेळाडू आणि खेळाडू बरोबर आलेल्या शिक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. पलीकडे चाफ्याच्या झाडाखाली रजिस्ट्रेशन चालू आहे. पलीकडे चाफ्याच्या झाडाखाली. शेख कुठे आहे रे? तो गेला असेल चेअरमन कडे. कशाला? पुढे पुढे करायला? म्हणजे कामाला आपण आणि बक्षीस वाटायला हा? सर, ह्याला एकदा सरळ करायला पाहिजे. त्याला काय सरळ करताय? चेअरमनचा माणूस आहे त्यो. असू दे ना. सर काय आहे हो? रनिंग ट्रॅक लय खराब आहे. खडे बी येत आणि खड्डे बी येत. जरा खराब आहे. जरा नाही आवलंय. त्याला आम्ही काय करणार? वरनं जे काय येतं ना त्याच्यामध्ये स्पर्धा होतात. तुम्हाला सगळंच कसं इंटरनॅशनल लेवलचं पाहिजे हो? असं कुठं म्हणलंय मी? पोरी पळतीन कशा? कुठली शाळा?
नारायण पवार माध्यमिक विद्यालय पळशी. पळशी. तुम्ही क्रीडा शिक्षक का? हॅलो हॅलो, इकडे लक्ष द्या बरं का. 17 वर्षाखालील 400 मीटर धावण्याच्या फायनल राऊंड साठी खेळाडूंनी ट्रॅकवर यायचंय बरं का. 17 वर्षाखालील मुली 400 मीटर फायनल राऊंड. चेंज नाही केलं वय नाही का? सर कापड नाहीत आणली मी. मग आता याच कपड्यावर पाळणार वय? हो. इथं मिरवायला 2-2 कापडे घेऊन आलो. जाऊ दे, कपड्यावर नसते ते, पायावर असते. दे इकडं, पळ जा. बेस्ट ऑफ लक. कॉम्पिटिटर्स ऑन युअर मार्क. लेन नंबर 4 जरा मागे मागे. कुठल्या शाळेची पोरगी आहे कुणास ठाऊक. अरे क्या बात आहे. माझ्या शाळेची विद्यार्थिनी. सर काय पळाली तुमची विद्यार्थिनी. मस्त. आपल्या इथं रॉ टॅलेंटची कमी नाहीये, पण फॅसिलिटीज आणि योग्य मार्गदर्शन. एनिवे मस्त. चलो. कसं करावं मग? म्हणजे तुमचं कसं कसं ठरतंय? आता काय ठरायचंय? सगळं तर केसांच्या सोयीनं होतंय. तरी बी आपलं पाहुण्या रावळ्यासनी काय काय कसं कसं होणार ते काय पाहिजे ना व? मग सांग तूच. मंडळी, किसनची काय परिस्थिती नाही. तवा बापूंनी स्वतः लगीन करून घ्यायची तयारी दाखवली. आता फक्त मानपानाचं तेवढं बघा म्हणजे झालं. काय मी काय म्हणतो, मानपानाचं मला जमल असं वाटत नाही. बरं, आपापल्या ऐपती परमानं करावा. काय बापू? जग्या, अरे सगळ्याच गोष्टी त्याच्या कालानं घेतोय.
एकुलते एक पोर आहे लयच सूट होती या कर्ज आहे पाहुणं, मला नाही झेपायचं. ठीक आहे मग आपलं पण नाही जमायचं. कसं करावं मग हं? नाही फेडतो कर्ज किती विचार आकडा. आलो. फोडायची का मग सुपारी? कोणा बापू अरे फोड की आता. तर मंडळी पाडव्यानंतरची तारीख धरण्याच्या हिशोबानं पुढची बैठक होईल. काय काय करताय सर? तुला दिसना वय दार मुडतोय ती. दार आणि पाणी कुठे? अरे बाबा लोड शेडिंग, संध्याकाळीच पाणी येणार. पण तेवढंच रविवारी सुट्टीची काम. बघा नाहीतर तुमची सुट्टी व्हायची कायमची. मजी अहो ती बागी चालली राज्याला पळायला. काय माहिती नसेल तुम्हाला. काल जिल्ह्याला पहिली आली पळशीची पेटी. मग राज्याला कोण जाणार? गोपीचंदच का तुम्ही? कमी सांगू आपा काकाला तुम्हाला पाठवायला. कुठे चाललाय तू? मटण आणायला. मग जा की. लज्जाच करावं भलं. ए जा की. माकड म्हणत काय हो बाजूला चल. ए बाई येऊ का? या. अहो काय पळाली भाग्यश्री. ट्रॅकवर यावणले खडे होते पण तरी बी पळाली. पडली ती पण पळाली. अहो पण बाई तुम्ही बघाय पाय होतं. असली पळाली ना भागी लईच भारी पळाली. आणि असले बुड दिले होय तिला. रायन आपण जुने बुड दिले होते पण त्याचा विचारच नाही केला तिने. नुसतं पळत होती आणि पहिली आली. बिडकर सर तुम्ही तुमच्या चित्रकलेच्या इलेमेंटरी आणि इंटरमिजिएट कडे लक्ष द्या. अहो स्पोर्ट्स विभागाला देशमुख सर आहेत. ते बघतील पुढे काय करायचं ते. तुम्ही तुमच्या विषयाकडे लक्ष द्या. नाही पण मला सांग.
शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत 400 मीटर रनिंग मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. अगं आली आली बघ. हार्दिक अभिनंदन. पण आता पुढच्या स्पर्धेला कशी जाणार? अगं जाईल की पळत. तसं नाही ग, लग्न ठरलंय ना आता. ठरलंय, झालं नाही अजून. ए बघ तुला कुठं मिळतात का बुटती. ए नीट बघ ना, दिसना का काय? सर, घावलं बूट. हे नको, हे इन्फेक्शन साठी ठेवलेत. दुसरं बघ. हे धर. छान आहेत, बेस्ट, एक नंबर. खुश ना आता? अय सर, पेट्रोल संपलं काय? ढकलू काय मग? जातो गप. गप आहे सर, चालवून चालवून दमला असत्याल. ए इकडे इकडे शहाण्या, ये इकडे इकडे सांगतो तुला. किशा, ए किशा, बेंदला 8-10 दिवस तर ठोकाय जमल का? आव पर दादा, तिथं चरायला काय बी नाही जनावर. सांगितलं कळतं का एकदा तुला? अव काहीच नाही जनावर. जिथं सांगितलंय तिथंच तळ ठोकायचा. उगं नाडायचं ना. हा, नाडला की तो अडला, कळलं का? चल तू पण ना.
ए भागे कुठं चालली तोंडवर करून दळणाचा डबा घेऊन जा घेत नाहीत ना. आणि हे बघ आईला म्हणा मी येतो मागणं. एवढा वेळ लागतो होय? दादा भेटला आमचं मध्ये, त्यांनी काम लावलं. होय का? काय देशमुख सरांनी बूट दिल्यात. हे बूट दिले वय? याला खिळे कुठे आहेत? हे काय पाळायच्या कामाचे नाहीत. त्या देशमुख सरांना बी कळत नाही कसले बूट द्यायचे. कसं होणार तुझ्या स्पर्धेचा आता? अगं राज्याच्या स्पर्धेला चालली तू, हे असले बूट घालून जाणार वय? नवीन बूट घ्यायला लागतील. बर बर काय महाग असतात ते. जाय तू घरी, मी बघतो काय ते. दादा पैसे लागायचे. प्रयोग वहीसाठी पाहिजेत. बाईंनी मागितल्यात. पैसे बिशे काय मिळणार नाही. लय झाली शाळा, आता लगीनच होणार आहे. दी शाळा सोडून. अगं भागे भागे भागे, अगं येणी तरी घालू दे की. काय आलं? चेहरा काऊन पडलाय?
हे घालून पळणार मी. हे सगळं आणायला पैसे तुम्ही खर्च केलं? 3 वर्षाचा वनवास संपला, आता फुल पगार चालू. तुला पार्टी दिली समज. आता हे सगळं घालूनच पळायचं काय? प्रॅक्टिसला ये. हो सर. एवढा लागतोय? काय आलं? कस तरी वाटतंय. लाज आहे, काय झालं? स्टेडियमला एवढी लोक असतील, त्यांच्यासमोर काय करशील मग? आजवर तुला जमत तसं पळली ना, आता मी सांगतो तसं पळायचं. आजपासून माळावर प्रॅक्टिसला यायचं. जा पळ. जा पुढं, जा अजून. एक, दोन, तीन, स्टार्ट. थांबू नको. अजून वाढव स्पीड. बसायचं ना अजिबात. बसायचं नाही. उठ. उठ पहिली, परत पळ. पळ परत. पळ जोरात. अगं स्पीड वाढव. काय करते तू? राज्याची स्पर्धा आहे, कळत नाही का तुला? जोरात पळ. अक्के भागीचं लक्षण काय धड दिसेना मला. सरळ बोलशील का? तिचं आणि त्या लंगड्या मास्तरचं काहीतरी चाललंय. काय बोलतोय? काय का तुला? हा, 2दा पाहिलं मी त्यांना एकसाथ. आणि आज तर आप्रनिप्र कपडं घालून पळत होती माळावर. कशाला पळती? आता पळून बिळून जायची तयारी करत असन तर शनिवारचं खोटं बोललो तर किड पाडत्याल मला. आणि तरी बी तुला खोटं वाटत असेल तर उद्या दुपारी माळावर जाऊन बघ स्वतःच्या डोळ्यानं. तिच्या बापा मोहर काय बोलू नको, नाहीतर जीव घेईल त्यो दोघींचा. कुठं होती ग दिसभर? हा, शनिवार लवकर सुटते ना शाळा? काय विचारते मी? कुठं होतीस? गणताच्या बाईंनी जादा तास घेतला होता.
अक्के उद्या माळावर जाऊन बघ गपचिप. साहेब हा इकडंच असते ते वाटतं. ते शिंगाड जावय बापू. काय शिंगाडे ठरलं का एकदाच? नाही ते अजून आज आयतवारची सुट्टी नाही वे. अहो पोलिसांनी कुठले आले सुट्टी. बरं ती नव तुम्ही आज इथं कसं हा लय बाजार आहो. बाजाराला आलाय वय. मग चला चहा पाचतो. चला चला चला. डोनेट आहे कर है की हा दे. लग्नाचं घ्या की मनावर आता. कवर नुसतं जुळवून ठेवायचं. हा? उगा लोकात चर्चा होतीये. हा अहो आमच्या बापूच्या काय मनात आहे तेच कळना झालंय. आताच एवढं ऐकतोय तुम्ही बापूच. काय राव तुम्हीच ठरवायचं आणि काय ते सांगून टाकायचं फायनल त्यांना. आहे का उगाच म्हाताऱ्याच्या डोक्याला ताप कशाला. हा आणि काय ते म्हणतात ना मिया बीबी राजी तर काय करे का बापूची. हा ए अरे वडापाव असेल तर घे की जरा. भागे मेली तू आता. इकडे या. हा कशा पायी चालवले समजा. कशा पायी कशा पायी नको. कशा पायी चालवले समजा. कशा पायी तू, हा? अहो कशा पाय मारताय तिला. अगं कशा पायी करतीये. लगीन ठरलाय ना तुझा म्हणूनच करते. हा आता काय पळून पिळून जायचं की काय याच्या बरोबर. हाय मास्तर आहेत ते माझं म्हणून काय सोपतं काय ह्याला. अहो, असं काय बोलताय तुम्ही. अहो आमच्या दोघात असं काय बी नाही. काय बी नाही. मी काय खुळी आहे काय करता इथं आड रानात. हा अगं आहे मी पहायच्या स्पर्धेत भाग घेतलाय. तालुक्याला जिल्ह्याला जिंकली. तुम्हाला न सांगताच गेले होते. परत राज्याच्या स्पर्धेला जायचंय त्याचा सराव करते इथं. आणि हे बिडकर सर मला कसं पळायचं ते शिकवतात. वय हे शिकवतात वय. वय मीच शिकवतो. तुम्हाला दाखवतो कसं ते. भागे डान्स घे. रेडी रेडी गो. स्टॉप. शाबास भागे 57 सेकंदात आली. आतापर्यंत सगळ्यात कमी आहे. वा भागे शाबास. भागे अगं काय हे समज. हा मी सांगतो 57 सेकंदात पोहोचली. नाही तर मिनिटाच्या वर जायची पोर. कसं आहे कमी वेळात पोहोचलं ना की जिंकत्यात. पहिली पोरगी. त्यानं काय होणार आहे. बक्षीस मिळेल तिला. नाव होईल तिचं. अहो माझी पोरगी वयात आली. लगीन ठरलंय तिचं. भागे अगं काय चालवलंय समज. कशा पायी करते. मला नाही मेंढरागत जगायचं. अख्खी आणि मायडीचं काय हाल होत्यात बघतीयस ना. माझं बी त्यांच्यागत व्हावं असं वाटतं बाई तुला. अगं पण हे असं समजा पळून काय होणार आहे. अगं स्पर्धा जिंकली तर बक्षीस पण मोठं मिळतं. चांगलं बक्षीस मिळालं तर दादाचं ऋण फेडीन.
मला नाही त्याच्याबद्दल लगीन करायचं. आहे पुढच्या कुकराला त्याची मी कसायला देत नाही. काय सर कसं चाललंय? म्हणजे म्हणजे रनिंग बिनिंग चालू द्या चालू द्या. तर काय म्हणतो? ए बिडकर, हं, घरी गेला नाही अजून? जायचंय. अरे लय वेळ झाला शाळा सुटून. एलिमेंटरीला पोरं पाठवायचीत ना, त्याची यादी बनवतोय. किती पोरं पाठवता चित्रकलेच्या स्पर्धेला? हो सर, चित्रकलेला काय विचारता त्यांना? रनिंग मधलं विचारा. बोलवलं आप्पासाहेब? काय चाललंय बिडकर सर? हा अख्ख्या गावात चर्चा चालू आहे. आता त्या असली थेर चालणार नाहीत बिडकर. माझ्या खेळाडूला जर डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला ना तर हात पण मोडून ठेवीन. हा ए, अरे मी बोलतोय ना. एक गुरु म्हणून त्या पोरीला जे मार्गदर्शन करणं गरजेचं आहे तेच करतोय मी. आणि त्यात काय वाईट आहे असं मला नाही वाटत. आप्पासाहेब, तुमचा अधिकार माझ्याहून मोठा आहे. जर का तुम्ही म्हणत असाल तर आजच राजीनामा द्यायला तयार आहे मी.
साहेब 8 लाख भरलेत त्यांनी. कसं आहे बिडकेर, आता तुम्ही त्या पोरीला बूट दिले, मदत केली, मान्य मला. म्हणजे कसं आहे बुवा, एक सामाजिक उपक्रम म्हणून तुम्ही त्या पोरीला मदत केली. कसं आहे, तुमच्या मनात पाप नाही हे मला माहिती हो. गावातल्या लोकांचं काय, गावातल्या लोकांची तोंड दाबता येणार आहेत का तुम्हाला? मी काय म्हणतो, तुम्ही त्या पोरीचा नाद सोडून द्या. म्हणजे तुम्ही कशाला त्या पोरीची जबाबदारी घेताय? हे देशमुख आहे ना, ते बघल तिचं काय करायचं ते. काय सोडताय ना नाद? ठीक आहे. ए बाय डे, हा मी जाऊन येतो जरा. वय वय. आज काय झेंडावंदन आहे का शाळेत? इस्त्री करून चालली एवढं लवकर? नाही, 6 तपासणी हाय आज. लवकर आहे शाळेत ना. आज जावाय बापू येणार आहेत वय वय. आणि त्यांची दोस्त मंडळी बी येणार आहे. बर. जेवणाचं बघा तेवढं. हो. येऊ का मी? हा. समत्या गावाला दाखवीत फिर म्हणाव. जावाय बापू येणारे म्हण. जावाय बापू. नेक्स्ट. चला या. वयाचा दाखला. दाखला नसेल तर खेळता येणार नाही. नीट बघ. बघ बघ. आहे का? सर सगळी कागद तुमच्याकडे दिली होती. सर काय ऍडजस्ट होईल का? राज्यस्तरीय स्पर्धा आहेत या. ऍडजस्ट काय करताय? कागदपत्र नसतील तर खेळता येणार नाही. चला चला निघा, बाकीची कामं आहेत. चला चला. नेक्स्ट. बरोबर आहे का?
जा तुझी तयारी कर. बरं झालं बिडकर सर तुम्ही आला ती. बरोबर आहे ना सर? ओके ना सगळं? एकदम एकदम बरोबर आहे आता. चला सर चहा घेऊ. तुला तर माहितीये लास्ट इयरची चॅम्पियन मी आहे आणि या वर्षी सुद्धा मीच विनर होणार. कॉम्पिटेटर्स अरे मग सेट. जोरात पळ. पहिली ना एवढ्या अंतरानं कशी पळती भारी ना. 17 वर्षाखालील 400 मीटर रनिंग महाराष्ट्राची नवीन चॅम्पियन 52.3 सेकंद अशी वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम मोडीत काढणारी भाग्यश्री देवकाते. देशमुख लगत चेष्टा नाही ना करत तू माझी. असलं रेकॉर्ड मोडले. हायला बारीच की मग खरं आहे ना नक्की. हा मग एक काम कर त्या बागीचा काय नाही आताच्या आता फोटो काढ आणि माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअप कर. हा आणि त्या गायकवाडच्या पिण्याचा नंबर आहे का तुझ्याकडे? हाय ना मग त्याला पण व्हॉट्सअप कर. काय करतो तिचा माझा फोटो टाकून शुभेच्छांचा एक फ्लेक्सच टाकतो गावात. हा हा आणि कधी निघणार आहे तुम्ही? होय मग एक काम कर वाघोली पाठवा आला का नाही की रिंग दे मला. हां हां पिन्या हा तिकडे रे. अरे ते सरपंच आहो ती किशोदेव कधीची पोरगी आहे का नाही आपल्या शाळेत येते. तिनं राव रनिंगच्या स्पर्धेमध्ये राज्यातच नॅशनलचं रेकॉर्ड तोडलं. आईला भारीच झालं की. तिचा शुभेच्छांचा फोटो लावून टाकू आपण. हा हा आप्पा तुमचा ट्रॅक सूट मधला फोटो टाकूया हॉलीबॉल स्पर्धेतला. आईला पिण्या तुला लयच हुशार आहेस लागा. आणि 4 फ्लेक्स करूया प्रत्येक आईला एक. वा लगेच लावून टाकू. हे जिता इकडे रे एक काम कर आपला इन नाही का नाही त्याच्याकडनं फटाक्याच्या 2 माळा घेऊन ये. मागच्यासारखा उशीर नको व्हायला हाय का नाही. जोरात स्वागत झालं पाहिजे. हा चला सरपंच. आप्पा तेवढं मागच्या बॅनरच्या पैशाचं बघा की. पैसे दिले नाही तुम्ही मागचे? कुठे दिल्यात? काय लागा माणूस आहे तू जवाचा तवा पैसे मागतायत नाही तू तुला. मागितली होती. सरपंच पैसेत गाव नेमके मी आणले नाहीत पैसे. द्या द्या ठीक आहे आणि परत पैसे मागू नको. हा चला. आणि ह्या बॅनरचं हाय का माणूस लगेचच पैसे मागते. काय लागा पिणे. हा सरपंच चला तयारी करायला लागेल आपल्याला. हा आयडिया केली चला. काय ग तू कधी आली? आत्ता चालली. दादा बरं आहे का? माडे तू तू अचानक कशी? मी आज बोलावलं
शालीला म्हणलं येताना मायड्याला बी घेऊन ये. मायडे जा जरा चाच बघ. भागे टावेल आण जरा. भागे घ्या. भागे कुठे? ती पळायच्या परदेला पुण्याला गेली. मग काय घालाल खोटं बोली का माझी? माझ्या माघारी असली तरी चालली होती वय तुमच्या आईला तुमच्या. काय करतोय लगा? अरे बाज 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 लगा, पोरीनं नाव काढलं तुझं. अरे राज्यात पहिला नंबर काढला तिने. काय सांगता खरं? हा मग जंगी स्वागत करायचं तिचं आता गावात. काय सरपंच? तर कशात नंबर काढला? अरे पळायच्या स्पर्धेत पहिला नंबर काढलाय नॅशनल रे. तुला नाही काढायचं? चल चल लवकर कापड घालायला चल निघ. सरपंच चला गाडी काढा चला. आण सदरा लवकर निघ रे. लवकर आण. आलो 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 आलो. तुमच्या आईला तुमच्या. तुम्ही सांगा आता पुढे काय करायचं ते. माझी तर अक्कलच बंद पडली या. राज्यस्तरीय स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम मोडल्याने संपूर्ण क्रीडा जगतातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. आणि आता हवामान विषयक. अरबी समुद्रात आलेल्या ओखी वादळामुळे गेल्या 48 तासात देशात अनेक ठिकाणी सदर ए बारक्या ये याडवा. गावात काही इलेक्शन झालं काय? आधींमध्ये कुठलं इलेक्शन र? काय झालं रे क्या? अरे हीच की माझी बायको.
आणि राज्यात पहिली कवा आली? म्हणजे तुला माहित नव्हतं? बघला काही क्या, आतापासून तुला न विचारता कारभार चालू आहे. परत अवघड होईल का? नाहीतर काय. आणि हे काय लागा चांगलं दिसतंय वे तवा ती फॅक्सवर लावाय ही फोटो येतोय तेव्हा ती दुसरं फोटो लावाय पाहिजे होतं लागा. बक्की हे काय चांगलं येतोय फोटो लागा. कसलं दिसतंय ते? बघ की लागा हाफ चड्डी लागा लावलेत फोटो. असं धरलंय, असं काय केलंय, आपल्याला नाही आवडली. इक्या अरे क्या जाऊ दे, त्याचा जीव जडलाय आणि विषय बी संपलाय. हे काय काढलं मधीच? पळाई गेली ते सांगितलं ना आम्हाला. अहो मलाच माहित नव्हतं. घ्या, किती खोटं बोलावं. असं दडवा दडवीनं नाही जुळायचं आपलं. आता परत चुकी झाले बापू. आता लग्नाचं काय करायचं? आता परत नाही ना स्पर्धा. नमस्कार. भारताच्या मुलींनी गेल्या ऑलिम्पिक मध्ये कमालीची कामगिरी केली आहे आणि याचाच आदर्श घेऊन कविता राऊत, ललिता बाबर यांची यशोगाथा पुढे नेणारी अशीच एक धावपट्टू आपल्याला मिळाले, जिचं नाव आहे भाग्यश्री देवकाते. हेच ते पळशी गाव जिथून भाग्यश्रीचा म्हणजेच पळशीच्या पीटीचा प्रवास सुरू झाला. 17 वर्षाखालील शालेय स्पर्धेत 400 मीटर रनिंग मध्ये धावून राष्ट्रीय विक्रम मोडून अख्ख्या भारताचे लक्ष वेधून घेतलंय. या छोट्याशा गावातून आलेल्या टॅलेंट विषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत आपल्या स्पेशल रिपोर्ट मध्ये. आपल्या सोबत आहेत भाग्यश्रीचे क्रीडा प्रशिक्षक. आपण त्यांच्याशी बोलूयात. भागी म्हणजे भागीश्री चालू नाही. हा तर भागीच्यातलं रनिंग बघून मीच तिला पळशीची पीटी हे नाव दिलं आणि ते तिनं आज सार्थकी केलंय. तशी तिची कामगिरी पीटी उषासारखीच आहे. ऊन म्हणू नका, पाऊस म्हणू नका, ह्या ग्राउंडवर मी स्वतः तिची तयारी करून घेतली. आता आपल्या देशात काही कमी टॅलेंट आहे का? पण पोषक वातावरण नसल्यामुळे कसं खेळाडू तयार करायचं? पळशी गावचे भाग्यविधाते कैलासवासी नारायण पवार यांनी ज्या भावनेनं पळसाई शिक्षण संस्थेची स्थापना केली, आज त्यांचा तो उद्देश भागीच्या यशामुळे काही अंशी सफल ठरलाय असं आज या ठिकाणी मला वाटतं. मुलांना नेमकी कशात रुची आहे, आकलन आहे, हे पाहूनच त्यांना प्रोत्साहन देणे खूप आवश्यक आहे. तरच त्यांचा सर्वांगीण विकास होतो. चार्ज मी घेतला आणि मुलांच्या कलागुणांचा विकास करणे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले. भागीसारखे अनेक हिरे आमच्या या संस्थेमध्ये आहेत. त्यांना घडवणारे कुशल आणि सोन्यासारखे शिक्षक सुद्धा आहेत. आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच मी काम केले आणि त्याचा रिझल्ट आज तुम्ही बघताच आहात. भागीच्या या यशासाठी मी स्वतः एकट्यानं संपूर्ण खर्च तिचा उचललेला आहे. भागीचं गणित कच्चं, ग्रहपाठही वेळेत नसायचा. मग मी तिला शिक्षा म्हणून ना ग्राउंडला राऊंड मारायला सांगायचे, ज्याच्यात तिचा धावण्याचा सराव झाला आणि म्हणून आज तिचं देशभरात नाव गाजतंय. आम्ही म्हणजे जे काय केलं ते म्हणजे पळाचं बिळाचं समजा शाळेनं केलं. राजेंद्रप्पांनी आणि देशमुख गुरुजींनी लई मदत केली. तुमच्या न्यूज चॅनलच्या वतीनं मी संपूर्ण समाजाला एक सांगू इच्छितो की जर समजा समाजातून काही मदतीचे हात आम्हाला मिळाले आमच्या पळसाई शिक्षण संस्थेला, तर नक्कीच या संस्थेतून ऑलिम्पिकवीर घडल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच ना? हा, शेवटचा प्रश्न भाग्यश्री, तुझ्या यशात कोणाचा वाटा आहे? बोल. मला माझ्या शाळेचे सर्वप्रथम आभार मानायचे आहेत. शाळेने मला खूप मदत केली, प्रोत्साहन दिले. देशमुख सरांनी मला सरावासाठी वेळ दिला, सराव करून घेतला
राजेंद्र आप्पांनी शूजसाठी मदत केली. मुख्याध्यापिका माळीबाईंनी सुद्धा खूप मदत केली. मला मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. भागीच्या यशाचा प्रवास आपण पाहिलात. भागी आता राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार आहे. यशाची ही यशोगाथा अशीच ऑलिम्पिक मध्ये पाहायला मिळो ही सदिच्छा. कॅमेरामन सूरज यादव सह मी मेघना, एबीपी माझा, सातारा. गपरे लाल गोटे, आपल्या घरात नका असली पोरगी का म्हणून विचारायचं नाही. सुपारी फोडून जमाना झाला, पण जरा सुद्धा पत्ता लागू दिला नाही. लग्नाआधी ही असली थेर तर लग्नानंतर काय करल? नग ही असली मड्डम नग. समजा घराला ज्ञान शिकविल, मग पुरी आहे त्या दुसरी बघू. तुझ्या अंगात तर लय गोम. मी अगोदरच नका म्हणत होतो, पोराला बघा पोराला बघा. आता बघा, मी लगीन केलं तर भागी संघच करणार आहे, सांगून ठेवतोय. हा हे घ्या, ह्याच्या आईला ह्याच्या. हे बघा किसनराव, भागी चांगली रनर आहे. राज्य पातळीवर पहिलं येणं येड्या गाबाळाचं काम नाही. मास्तर हे बघा ते बघा, राहू द्या तुमचं. आमची न तुमची रीतभात वेगळी आहे. अहो तसं नाही, माझं ऐकून तर घ्या की तुम्ही. पोरग चांगलं सरकारी नोकरीला आहे. समजा लगीन मोडलं तर दुसरी जागा बघायला आपदा होईल. आणि एकदा लगीन मोडलेल्या पोरीशी कोण लगीन करल? हा, सुपारीचा खर्च याचा सकट मागितला तर द्यायला होणार आहे का? वर्ण पाहुणं रावळ तोंडा छान घालत्याल ते वेगळंच. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मा म्हणणं बी ऐकून घ्या की तुम्ही. आहे का? बोला. किसनराव, अहो तुमच्या पोरीनं देशात विक्रम केलाय. समजा जगानं तिला टीव्हीवर पाहिलंय. फक्त आता नॅशनलची स्पर्धा. अहो ती स्पर्धा जर का जिंकली ना तर तिचं काय तुमचं बी आयुष्य बदलून जाईल. पैसा म्हणू नका, नाव म्हणू नका, सरकारी नोकरी म्हणू नका, गाडी म्हणू नका, समजा आपोआप येईन. तुमच्या एका निर्णयावर तिचं आयुष्य आहे. आणि जर तिथं जाऊन हारली तर? अहो हरण कशी? अहो स्वतःच्या हिमतीवर हितवर आली ना ती. एवढं मोठं यश खेचून आणलंय तिनं. आता तिला फक्त तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तुम्ही जर का पाठिंबा दिला तर तिला काहीच अवघड नाहीये. मास्तर, या जरतरवर आयुष्य नाही काढता येत. दादा मोठ्या मुश्किलीने शेंगाड्याची मनधरणी केली आहे. ठीक आहे, तर ह्यो तुमचा शेवटचा निर्णय. येतो. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला समाज महत्वाचा आहे का पोरीचं आयुष्य? मास्तर, मास्तर थांबा. आहे मी जाणार म्हणजे जाणार. मला नाही मेंढरागत जगायचं. Welcome to the National 400 meters running competition for girls. Maraya Borbara from Assam, M. Krishna Tilurupam from Kerala, Manjeet Rathi from Haryana, Veda Kumari Halimani from Karnataka, and Pooja Jadhav from Maharashtra. These are our 5 under-17 finalists. Girls, on your mark, set.